नमस्कार मंडळी. आजचा दिवस कुंभ राशींच्या लोकांसाठी साधा नाहीये. काही असं घडणार आहे जे तू कधी अपेक्षित केलं नव्हतं. एक बाजूला नशीब उघडतं तर दुसऱ्या बाजूला एक मोठं सत्य हळूहळू समोर येतं. हे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलं तर तुला कळेल तुझ्या आयुष्यात पुढे काय बदल होणार आहे. कुंभ राशीच्या लोकांनो, आज तुम्ही ज्या मानसिक अवस्थेत आहात ती साधी नाही स्थिती. एक बाजूला मन खूप विचार करतं तर दुसऱ्या बाजूला काहीतरी आतून तुम्हाला सतत अस्तव्यस्त करतं. तुम्हाला वाटतं काहीतरी चुकीचं चाललं, पण नेमकं काय झालं? ही जी एनर्जी आहे ना, ती खूप कडू येणार आहे, मोठा सिग्नल येणार आहे. कुंभ राशी साधा एक अशी ग्रहस्थिती चालू आहे जी तुमची इमोशनलला फुल डाऊन करत आहे. कधी अचानक खूप कम्फर्टेबल किंवा तर कधी अगदी लव फील होतं. कधी कोणाच्या बोलण्यास वाटत नाही तर कधी एकटेपणा खूप जास्त जाणवतो. हे सगळं खूप जास्त प्रमाणात होत आहे. तुमच्या आतल्या टेन्शनच्या सुरुवात चालू झाली आहे. तुमची लाईफमध्ये काही जुनी एनर्जी आता ह्या वीकमध्ये होत आहे आणि नवीन एनर्जी एंट्री घेण्यास तयार करत आहे. म्हणून तुम्हाला असं वाटतं की लोक बदललेले, परिस्थिती बदललेली आहे, तुम्ही स्थिती बदलता. पण खरं सांगायचं तर हे चेंजेस बाहेर नाही, तो आतून सुरू झाला आहे. या काळात एक गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे, जी म्हणजे तुमचा मूड कंट्रोल. कुंभ राशीच्या लोकांना आता खरी गोष्ट हळूहळू समोर यायला लागली आहे. तुम्हाला जे कम्फर्टेबल वाटत नाही ना, ते फक्त मानसिक नाहीये, त्यामागे एक हार्डनेस आहे. सध्या तुमच्या लाईफमध्ये काही लोक आहेत जे बाहेरून तुमच्यावर खूप नॉर्मली वागत आहे आणि आतून मनात काहीतरी वेगळं चालू आहे. तुम्हाला वाटतं सगळं ठीक आहे, पण सायलेंट वर्किंग देत आहे काही लोक. काही अचानक बदल हे सगळं मोठ्या ट्रस्टमध्ये इशारा देत आहे. कुंभ राशीच्या लोकांना एक खास गोष्ट आहे, पण हे तुमचं ट्रस्ट टेस्ट होणार आहे. काही नात्यात आता गप्प बसावं लागेल. जे आधी लपलेलं आहे ते तुम्हाला जाणवेल की कोणीतरी तुमच्यापासून काहीतरी लपवत आहे. हे कदाचित मोठं नसू शकतं, पण हाईड करण्याची मात्र नक्की गरज आहे. आणि हेच तुमच्या मनात एक्झॅक्टली क्रिएट होत आहे. मन तुमचं सतत विचार करतं, मन चुकीचा विचार करतं, पण खरखर काहीतरी लपवलं जातं. इथे खरी सुरुवात होते, कारण जितकं तुम्ही विचार करता तितकं तुमचा मूड खराब होतो आणि तुम्हाला एक संकेत देत आहे की ते तुम्हाला वर विश्वास ठेवावा लागेल. तुमच्या आसपास काही गोष्टी आता साफ दिसायला लागल्या ज्या आधी तुम्ही इग्नोर करत होता, आणि हे प्रॉब्लेम जास्त क्रिएट झाला आहे कारण कायम लपवलेली गोष्टी उघडकीस येतातच. पुढच्या भागात तुम्हाला कळेल की कधी आणि कसा मोठा ट्रस्ट पॉइंटमध्ये बदलणार आहे. कुंभ राशीच्या लोकांनो, आता कथा हळूहळू एक अशा पातळीवर येते की जिथं परत येते फिरणं शक्य नाही. तुमच्या आयुष्यात जे काही आतापर्यंत नॉर्मल वाटत होतं ते आता अचानक हलायला लागणार आहे. आणि हलणं हळूहळू नाही तर एकदम धक्का देऊन होणार आहे. एक अचानक घटना, एक अनपेक्षित बातमी किंवा एक असा फोन जो तुमचं संपूर्ण मूड हलवून टाकेल. तुम्ही जर गोष्टीवर विश्वास ठेवला होता त्या गोष्टीचं दुसरंच रूप समोर येऊ शकतं. कुंभ राशी हा तो क्षण आहे जेव्हा तुम्ही स्वतःला विचाराल, मी आतापर्यंत खरंच काय पाहत होतो. काही लोकांना खरा चेहरा समोर येईल, काहींचं ट्रस्ट उघडकीला येईल आणि काही गोष्टी अचानक कनेक्टेड व्हायला लागतील. सगळ्यात मोठा शॉक म्हणजे जर तुम्हाला कोणी समजत नसेल तीच गोष्ट अचानक शॉकमध्ये येईल. पण मूड तुमचा खूप तिथे खराब होईल. पण टेन्शन घ्यायचं गरज नाही. तुम्हाला वाटेल हे माझ्या बाबतीतच का होतं, पण इथे तुम्हाला थोडं नाही, ते तुम्हाला वीक यू करत आहे. कारण जेव्हा आपण खूप कम्फर्टेबल होतो तेव्हा आपण ट्रस्ट पाहणं बंद करतो आणि आता इन्व्हेस्टमेंट म्हणतो. आता डोळे उघडा. हा ट्रस्ट पॉइंट तुम्हाला 2 दिवसांनी घेऊन येऊ शकतो, एक पूर्ण ब्रेकडाऊन किंवा एक स्ट्रॉंग, आणि याचं मुवमेंटवर तुमचं चेंज होणार आहे. पुढच्या भागात तुम्हाला कळेल हा शॉक नंतर काय ट्रस्ट उघडीस येणार आहे. कोण कोण मास्क घालून जगत होतं. कुंभ राशीच्या लोकांना आता क्षण आला आहे. तुम्ही आतून भीती वाटत होता, आता जे काही लपलेलं होतं ते हळूहळू समोर यायला लागलं. आणि सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे सत्य एका झटक्यात नाही उघडणार, ते टप्प्याटप्प्याने उघडणार आहे. पहिल्यांदा तुम्हाला छोट्या गोष्टी दिसतील जे आधी तुम्ही इग्नोर केल्या होत्या. मग अचानक काही
गोष्टी उघडकीस येतील, आठवणीतील काही जुने मोमेंट कनेक्ट होतील आणि शेवटी सगळं पिक्चर एकदम क्लिअर होईल. कुंभ राशीच्या लोकांनो, तुम्हाला जाणवेल की काही लोकांनी तुमच्यासमोर मास्क घातला होता. बाहेरून ते खूप सपोर्टिव्ह वाटत होते, पण आतून स्टोरी काहीतरी वेगळीच होती. कदाचित तुम्ही पूर्णपणे चुकीचे केलं नसेल, पण सत्य लपवलं होतं आणि तेच सर्वात मोठं ट्रस्ट आहे. आणि हेच इन्व्हेस्टमेंट तुम्हाला दाखवत आहे की रिअल लाईफमध्ये फरक काय असतो. तुमची इन्व्हेस्टमेंट आता खूप स्ट्रॉंग होईल आणि तुम्हाला कधी काही गोष्टी जाणवायला लागतील, पण खरी गोष्ट म्हणजे तुमच्या आयुष्यातील पॉईंट हा एक. कारण जे लोक खरे नाही ते तुमच्या लाईफमधून हळूहळू बाहेर पडायला लागतील आणि जे खरे आहेत ते तुमच्यासोबत टिकतील. हा भाग पॉवरफुल वाटत, पण याच्या ठिकाणी तुमची रिअल लाईफ सुरू होते. पुढच्या भागात तुम्हाला कळेल ट्रस्ट उघड झाल्यावर तुमची लाईफमध्ये कोणतं मोठी पोझिशन येऊ शकते. कुंभ राशीच्या लोकांना आता घडणार आहे फक्त मनाला धक्का देणार नाही, ते तुमची पूर्णपणे टेस्ट आहे. सत्य समोर आल्यानंतर सगळे एकदम शांत होणार नाही, उलट आता सुरू होणार आहे इमोशनल स्टोरी. एकीकडे मनात राग, दुसरीकडे दुःख, तिसरीकडे तुम्हाला समजणार नाही हे आता फायनली करायचं काय. काही गोष्टी अचानक कंट्रोल बाहेर जातील, काही प्लॅन उघडकीस येतील, काही अपेक्षा तुटतील. कुंभ राशी हा तो टप्पा आहे जिथे तुम्ही स्वतःला प्रश्न विचारता, मी कुठे चाललो. पण सत्य आहे हे सगळं तुमच्या चुकीमुळे होत नाही. काही परिस्थिती तुमच्या कंट्रोलमध्ये नव्हत्या तरीही इम्पॉर्टंट तुमच्यावर येतो. या काळात इमोशनली खूप जास्त होतं. रात्री झोप येत नाही, मन शांत होत नाही आणि विचार थांबणार नाही. काही वेळा तुम्हाला वाटेल सगळं सोडून द्यावं, पण हेच मुवमेंट दिसणार नाही. कारण इमोशनल ब्रेकडाऊनमध्ये घेतलेले निर्णय कधी कधी बदलून टाकतात. काही लोक तुमच्यापासून दूर जातील, काही सपोर्ट कमी होईल आणि काही तुमची पर्सनॅलिटी तुटेल. पण लक्षात ठेवा, हे परमनंटली नाही. हे फक्त ज्याने तुम्हाला स्ट्रॉंग बनायचं आहे त्यांनी हे तुम्हाला तोडणं नाही, हे तुम्हाला तोडायला सांगितलं आहे. आणि जे तुम्ही जुनं सगळं विसरलं, आता पुढच्या भागात तुम्हाला कळेल. या क्लासमधून बाहेर पडण्यासाठी एक सिंपलसा उपाय. कुंभ राशीच्या लोकांना आता जे घडणार आहे ते मनाच्या सगळ्या वेदना एक नवीन अर्थ देणार आहे. कुंभ राशीच्या लोकांना आता जे घडणार आहे ते मागच्या सगळ्या वेदना एक नवीन अर्थ देणार आहे. जिथे काही वेळेपुरतं मन पूर्णपणे तुटले आणि आता तिथून एक नवीन सुरुवात होते. ही वेळ आहे जेव्हा तुम्ही पहिल्यांदा स्वतःला ऐकायला लागले. ते इतके दिवस तुम्ही बाहेरच्या आवाजात हरवले होते, पण आता आतल्या आवाजात मोठा होतोय आणि तोच आवाज सांगतो तुम्ही कमजोर नाही, तुम्ही फक्त हरवलेले होते. आणि या राशीमध्ये तुम्ही आता फॅनमधून नाही तर पॉवरमधून बाहेर येत आहात. हळूहळू मन शांत होऊ लागेल आणि तुम्हाला स्वतःला पुन्हा ओळखायला लागतील. आता तुम्ही कोणावर अवलंबून राहणार नाही, तुम्ही स्वतःवर रिअली राहायला शिका. आता तुम्हाला समजतं की सगळं कंट्रोल करण्याची गरज नाही. आता पुढच्या भागात कळेल नंतर तुमच्या लाईफमध्ये कोणते पॉझिटिव्ह टर्न येणार आहे आणि कसा बदल होणार आहे. कुंभ राशीच्या लोकांना आता तुमचं आयुष्य एक नवीन दिशेने वळतं, जिथे मागचं दुःख मागे राहणार आहे. ज्या दरवाजांनी तुम्हाला कल्पना नव्हती, अचानक काही नवी संधी समोर येतील. नवीन लोक भेटतील, तुम्हाला सपोर्ट करतील आणि जुने लोक जातील. तिथे अडथळे वाटत होते तिथे आता मार्ग दिसायला लागतील. काही लोक जे तुम्हाला कमी समजत होते ते तुमच्याबद्दल पाहून आश्चर्यचकित होतील आणि तुम्हाला पहिल्यांदा जाणवेल मी खरंच होतो किंवा होते बदलू शकतो. आता तुम्ही इमोशनल होऊ शकत आहात की त्याच्यावर लाईफ कंट्रोल पण येतो. आणि आता पुढच्या शेवटचा भागात तुम्हाला कळेल हे सगळं बदलल्यानंतर तुम्हाला कोणता अंतिम संदेश देतो. कुंभ राशीच्या लोकांना आता आपण त्या शेवटच्या टप्प्यावर आलो आहे जिथे सगळं स्पष्ट दिसायला लागतं. जे काही तुमचं अनुभवलं ते फक्त एक कथा नव्हती. कधी वेदना, कधी शॉक आणि कधी तुम्हाला समजतं की काही गोष्टी तुटल्याशिवाय नाही काही कळत. आता तुम्ही तेच व्यक्ती नाही जे तुम्ही जर्नीमध्येच्या सुरुवातीत होते. तुम्ही स्ट्रॉंग आहात, क्लिअर आहात आणि स्वतःशी कनेक्टेड आहात. आणि सर्वात मोठी गोष्ट, तुम्ही आता स्वतःच्या लाईफमध्ये खूप क्लिअर आहात. आता बाहेरच्या लोकांसाठी नोटीस नाही तुमची महत्त्वाची आहे. कुंभ राशीच्या लोकांना लक्षात ठेवा, जे तुमच्यासाठी होतं ते तुमच्याकडे येणार आणि जे तुमचं नाही ते स्वतःहून दूर जाणार. आता ही जर्नी संपत नाही, इथून सुरू होते. जर तुम्हाला वाटतं की ही
तुमच्यासाठी होतं तर लाईक करा आणि लाईफमध्ये पॉझिटिव्ह आणण्यासाठी शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडलास तर लाईक शेअर कमेंट करून बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. श्री स्वामी समर्थ सर्वांना. बाय.